आजच्या पिढीला माझी विनंती आहे, MPSC करताय, UPSC करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय, BHMS MBBS कुठल्याही सायन्सच्या फील्डमध्ये आहात, संसार करताय, व्यापार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, आयुष्यात काही करायचं तुम्हाला, कुठलाही प्रश्न अडू द्या, कितीही संकट येऊ द्या, किती अपयश पदरात पडू द्या, माझी विनंती आहे, तुमच्या चरणावर मस्तक ठेवून सांगते, एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या, प्रत्येक वाट रिकामी होईल विश्वासाने या व्यासपीठावर सांगते. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सायंटिफिकली कुठल्याही गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. तुम्ही खोट्याला खरं म्हणताय, इथं चुकताय, आणि चुकली या वर्म फेरा आणि मग म्हणताय यश पदरात पडत नाही. अरे काय केलं ना आम्ही, काय काय वय आहेत आमची. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात त्याचं नाम आहे, हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरी हातात आहे. जगाच्या मालकाला मानण्याचं सामर्थ्य आहे. स्वतःचं दास एवढं दासत्व दिलं की जगाच्या मालकाने आम्हाला इतकं जवळ केलं, आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवतोय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतोय, कारण आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. काय दिलं नाही, प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं. देणं गरजेचं नाही, जे दिलंय ते भोगता येण्यासाठी फार मोठं सामर्थ्य लागतं. एखाद्या श्रीमंताला विचारलं, अहो काहीच कमी नाही तुमच्याकडे, काय ते बघण्यासारखे बंगले, हो 2 मिनिटं नजर थांबते तुमच्या बंगल्यावर, काय त्या गाड्या, काय ते घोड्या, अहो काय खावं कळत नाही, 4 माणसं पुढं 4 माणसं मागं, काय वैभव आहे हो तुमचं. तो म्हणलं सगळे, पण समाधान नाही. आम्ही तुकोबारांना विचारलं, सगळं जगाला लुटलत किंवा तुम्ही, घरातली कोठाऱ्याची धान्य, या धान्याची कोठारं सुद्धा या जगांसाठी रिकामी केली. तुमची बायको लेकरं अन्न करून मेली, तरी तुमच्या चेहऱ्यावर दुःख कधी दिसलंच नाही. तुकोबाराय म्हणले, जे व्हायचं ते होणारच आहे, काळजी काय करायची. सामर्थ्याने, गांभीर्याने विचार केला. सगळं असूनही भोगता येत नाही, काय दुर्दैव आहे. अरे काहीच नाही तरी समाधान सोडून जात नाही, काय सुदैव आहे. हे सगळं भगवंताच्या नामचिंतनामुळेच तर आहे. सायंटिफिकली सांगायचं काय, आपल्या शरीरातली पॉझिटिव्ह एनर्जी, आपण ज्याला सकारात्मक भावना म्हणतो की मी करू शकतो, आय विल डू इट, हा जो आत्मविश्वास आहे, हे भगवंताच्या नामचिंतनाने प्रखड होतो, प्रबळ होतो, परखड होतो. आणि याच्यामुळे आपण काहीही करू शकतो, जगाला तोंड देऊ शकतो, संकटांना मात करू शकतो, कितीही अपयश आली तरी पचवायची ताकद निर्माण होते. देव काही चमत्कार वगैरे करत, असं काही चमत्कार वगैरे नसतो, ही तपश्चर्या असते. ज्ञानोबारांची भिंत चालवली गेली, तुकोबारांचा गाथा करला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, नातांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाने कावडीनं पाणी वाहिलं. हा चमत्कार नाहीये, प्रथम हे डोक्यात घ्या. चमत्कार जगात घडत नसतो, घडतो तो चमत्कार नसतो, ती जादू असते. हा त्याचा खेळ आहे जादू म्हणजे. चमत्कार कधीच घडत नाही. महाराज लोकांच्या पाया पडले, लेकरू होतं म्हण, माणूस आहे का भूत आहे तू. अशी पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको गोंबलाई केली असती. भाषा माझी नाही रे, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबारांचं स्पष्ट वक्तव्य, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. हा वारकरी संप्रदाय नाहीये. वारकरी संप्रदाय ट्रान्सफरंट आहे. मी जसा आहे तसा जगाला दाखवावं. मी असं राहतो, मी असंच राहतो, मी तसं राहतो, मी तसंच राहतो. लोक काय करतात, स्वतः खूप चांगलं असायचं आवानतात. अरे ठेवू दे ना जगाने नावं, काय फरक पडतोय. तुकोबाराय म्हणले, लोक जैसा हो का धरिता धरविना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, याला कोणी हात लावता. पण जसे आहात तसे राहा. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटल तुम्हाला. भानगडीत पडायचं नाही रे, मी असाच आहे, मी असाच आहे. जसा आहे तसा आहे, फक्त समाधानी राहा या विषयाकडे. मग हे सगळी चमत्कार नाही आहेत. ज्ञानोबारांची भिंत, तुकोबारांचा गाथा, ही माझ्या संतांनी केलेली तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणतात. हे तपश्चर्यानं शक्य आहे. चमत्कार घडत नसतो, तपश्चर्या लागते. उद्यमेन ही सद्यंती कार्याने मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. सिंहाला पोट भरायचं म्हणल्यावर हरिणाच्या पाठीमागं पळावंच लागतं, आणि हरिणाला स्वतःचा जीव वाचवायचा म्हटलं की सिंहाच्या पुढं धावावंच लागतं. पळल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या या विषयाकडे. मग काही नाही महाराज, हे अनुसया मातेचं नारद मुनींनी, तुम्ही जागेवर आले का?
तुम्ही जागेवर आले का फिरत जा, पण येत जा महाराज. अशी इष्टीच्या आपल्याला थांबत असते, गाव युस्तर सोडायची नसते. मग अनुसया मातेचं हे कौतुक, हे गुणगान नारद मुनींनी वर जाऊन, सावित्री ब्रह्मांची पत्नी, लक्ष्मी नारायणाची पत्नी आणि पार्वती माहिती की तुम्हाला, उगच बोलवलं मला, महादेवाची पत्नी बरं का. अशा तिघी जणी पशी जाऊन नारदानं चालू केलं, काय त्या अनुसया अख्ख्या त्रैलोक्यात त्यांचा गाजावाजा, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता म्हणायला लागले सगळे त्यांना. देवांच्या बायकांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली, द्वेष मत्सर निर्माण झाला. त्यांना वाटायला लागलं आमच्यापेक्षा मोठी, आमच्यापेक्षा मोठी. या तिघींनाही रुसून बसल्या. विष्णू आले, काय झालं ग लक्ष्मी, मी आलो तरी तू जवळ आली नाही, मी आलो तरी तू मला विचारलं नाही, मी आलो तरी तू माझ्याशी बोलली नाही. तेव्हा आम्ही नाही, जा. काय झालं रुसायला, जा. ही कसं आहे, मोठे पण बायकाचं ऐकत होते, पण मोठ्यांचं उघडं पडत नाही, आपल्यासारख्याचं बोलतो उघडं पडतो महाराज बरं का. मग देव म्हणले काय झालं लक्ष्मी रुसायला, काही नाही म्हणे, जा, आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी. काय झालं नाही बोलायला, आणि 3 हट्ट समोर काही चालत नाही. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट, या 3 हट्टासमोर काहीच चालत नाही. बायको हट्ट करून बसली आणि नारद मुनी आलते, ते म्हणले ना आमच्यापेक्षा सत्वशील पत्नी म्हणे अनुसया माता, आणि सगळं त्रैलोक्य त्यांचंच गुणगान गायला लागलंय, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सत्वाची परीक्षा असं करून लक्ष्मी जा, मग तुमची उद्यापासून भाकरी बंद. विष्णू म्हणले बरं आहे बाई, जा तुम्ही खाली महाराज बरं का. आता मी काय प्रत्येकाचं सांगत बसत नाही, अगदी सेम पॅटर्न तिघींना पण केलं. मग आता 3ही देव खाली सत्व घ्यायला, सत्वाची परीक्षा घ्यायला आले. अनुसया मातेजवळ आले. अनुसया मातेनं पाहिलं भिक्षुक आलेत दारात, भिक्षुकांचं रूप घेतलं होतं. भिक्षाम दे ग माई असं स्वरूप केलं, आणि भिक्षा देताना त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली, आम्हाला भूक फार लागली आहे, पण आमची एक इच्छा आहे, आम्हाला जेवण तुम्ही निवस्त्र होऊन वाढावं. आता अनुसया मातेनं विचार केला, मी पतिव्रता बाई आहे, परपुरुषासमोर निवस्त्र होणं तर शक्य नाही, पण भिक्षुकाला भिक्षा न देणं हा सुद्धा अधर्म ठरेल. मग काय करावं, तुम्ही तुम्ही जेवायला बसाव, मी स्वयंपाकाचं बघते, तुम्ही म्हणाल तसं वाढते, काही हरकत नाही. मग आतमध्ये बोलवलं, छान रांगोळी वगैरे काढली आहे आणि छान बसवलंय तिघांनाही. महाराज स्वयंपाक बनवलाय आणि ताटं वाढल्यानंतर त्यांनी म्हटले ताटं तर वाढले, आता तुम्हाला निवस्त्र व्हावं लागेल. मग आता काय करायचं, त्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, तिघांच्याही अंगावर शिंपडलं, आणि 3ही देव बाल स्वरूपामध्ये, बोला श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. 3ही बालक अगदी बालक झाले 3ही देव. त्या 3ही बालकांना स्वतःच्या स्तनाचं दूध पाजलं आणि त्यांची भूक, कारण पुन्हा जेवण नाही ना, मग स्तनाचं दूध पाजलं, आई होण्याचा आनंद मिळाला. आणि महाराज त्या 3ही बालकांना पाण्यात ठेवलं. या तिघींनी विचार केला लई वेळ झालं, आपली इकडची स्वारी आलीच नाही. मग 3ही खाली आल्या. अनुसया मातेला विचारलं, देव आलते कुठे आहेत, आणि ती काय ती पाण्यात आहेत म्हणे, आम्हाला न्यायचेत म्हणे, न्या. न्यायला हात पुढे सरसावला, पण लक्ष्मी माता म्हणली चुकून जरी दुसऱ्या देवाला हात लागला तर आपलं सत्व हरण. ह्या 3ही पैकी आपला नवरा कुठला हेच ओळखू ना. लोकांच्या बायकाच्या परीक्षा घ्यायला आलते, इथं ह्यांच्याच परीक्षा चालू झाल्या, ह्यांच्याच ह्यांना आवते. बाकीचं ती पतिव्रता वगैरे सोडू द्या, नवरा ओळखू ना. बायको पतिव्रता असू नाही तर नसू, पण बायकोला नवरा तरी ओळखू यावा का नाही, आपला कुठला आहे ती आता नवराच ओळखू ना. बसा बोंबलत म्हणून लोकांची लय फजिती करायची नसती. लोकांसाठी खड्डा घातला की स्वतः पडल्याशिवाय राहत नाही. आपलाच नवरा ओळखू ना. ते म्हणे आई चुकलं आमचं, तुमचं सामर्थ्य ओळखायला चुकलो आम्ही, विनंती आहे हे 3ही देव मोठ्या स्वरूपामध्ये करा, हे बारक्यात आम्हाला ओळखू येत. अनुसया माता म्हणल्या मी तिघांनाही मोठं करायचं सामर्थ्य देईल, फक्त विनंती एवढीच आहे की पुन्हा या देवांनी माझ्या पोटी जन्माला यावं. 3ही देव मोठे झाले आणि आशीर्वाद दिला. अगदी नियमानुसार, निसर्गाच्या नियमानुसार 9 महिने तुमच्या गर्भात राहून तुम्ही कळा सोसून आम्हाला जन्म द्याल, हा आशीर्वाद तुम्हाला देतो. अनुसयाच्या मातीच पोटीच हे त्रिगुणात्मक आणि अगदी निर्गुण निराकार भगवंताचं दत्त स्वरूप जन्माला येईल, अशी विश्वांची ओळख होईल. आणि मग या दोघांनी वृक्ष पर्वतावर अत्रेय ऋषी आणि यांनी तपश्चर्या करावी, देवपोटी जन्माला यावे. त्यामध्ये दुर्वास हा शिवाचा अवतार,
चंद्रमा हा ब्रह्माचा अवतार आणि दत्त हा विष्णूचा अवतार. हात दया माझा दंडवत, दया माझा दंडवत, दया माझा दंडवत. तीन शिरे सहा हात दया माझा दंडवत, दया माझा दंडवत, दया माझा दंडवत. काकी झोळी पुढे श्वाना, हे वर्णन तुकोबारांनी केलेलं फार सुंदर भगवंताचा अवतार. महाराज आता मी हे सांगण्याचं कर्तव्य सामर्थ्य एवढंच आहे की तुम्ही जिथे आहात तिथे भगवत भक्ती करत असाल, पातिव्रत्य सांभाळत असाल तर जगाचा मालक सुद्धा पोटी येतो. ज्ञानोबा हेच अगदी साधी भाषेत सांगतात. आसोनी संसारी जीवे वेगू करी. आपल्याला सगळे वेदशास्त्र ग्वाही देतात, तुम्हाला काहीच करायचं नाही आयुष्यात येऊन. हरिमुखे येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं जमेल तसं. आता नीट ऐका, तुम्ही म्हणाल भगवंताच्या दारात जायचं असं तरी म्हणता ना, लक्ष देऊ नाही का. हरिपाठा इतकं किचकट काही नाही, सुरुवातीलाच म्हटलं भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं वर्णन नाहीये ज्ञानोबरायांचं. साधी यल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात त्या. मुक्ती साधणारा परमार्थ आपला नाही, आपल्यासाठी घेईन मी जन्म यासाठी देवा उपजोनी या पुढती येऊ तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म हवाय, कारण वैकुंठी तू ऐसे नाही. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कर्म आहे तर आयुष्य आहे, आयुष्य आहे तर नामचिंतन आहे, आणि नामचिंतन आहे तर याचा आनंद आहे. पण मुक्ती कुठलेच संत मागत नाही, जन्म मागतात. मग मुक्ती साधन असं ज्ञानोबराय कधीच म्हणणार नाहीत. ज्ञानोबरायांसाठी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, आणि हे फक्त मानव जन्मातच शक्य आहे. ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्तपीठा, म्हणून महावैष्णव ज्ञानोबा आहे. ते मुक्तीची अपेक्षा करत नाही. नीट ऐका, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी कधीच म्हणणार नाही. योग योग करा, न लगती सायास जावे सुखे येतो घरा. देव जर आपल्याकडे येतो तर आपण देवाकडे जायचं कशाला, बरोबर आहे का. द्वारकेचा राणा, मग कशाला देवाची द्वारे. नीट ऐका, याचं वर्णन असं नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. याचं वर्णन असं आहे, तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद माझ्या भगवंताच्या दारात आहे. तिथे नाही थांबता आलं तरी हरकत, क्षणभर थांबलात तरी हरकत. आसोनी जिथे आहात, जो व्यापार करताय, जो कर्म करताय, जे काही जीवनशैली जगताय, त्यात फक्त भगवंताचं नामचिंतन असू द्या. हरिमुखे देवाच्या दारात नाही थांबता आलं तरी चालेल. हरिमुखे मुखात भगवंताचं नाम ठेवा. आणि भगवंताचा वास कुठे होतो तर सर्वागटी राम देहा देही एक. माऊलींचं वर्णन आहे, जिथे दिसे भूत तेथे मानी, जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. इथे साध्या भाषेत भरला घनदाट हरी देव सगळीकडे आहे. देव सर्वस्व, इत्र तत्र सर्वत्र देव आहे. मग आम्ही विचारलं देवाला, देवा जर तुम्ही सगळीकडे आहे तर तुमच्या दारात जायचं कशाला. आम्ही म्हणत नाही त्याच्या दारात जा, पण कसं आहे ना, आम्हालाही कधी कधी सुख दुःख सांगावंसं वाटतं. मग आमच्या जवळ हक्काचं कोण आहे. एक एक विठाबाई, 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 हा एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रवारा, विमानी चंद्रवारा, विमानी चंद्रवारा, तुझ्या चरणी चिरंदा. पंढरीची आई, माझ्या पंढरीची आई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई. विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा. आपण देवाच्या दारात देवाने बोलवलंय म्हणून जात नाही, आपल्याला गरज आहे म्हणून जातोय. जाऊ देवाची या का